जेव्हा साडी हा प्रकार समजला तेव्हापासून ट्रेडिशनल पद्धतीने साडी नेसतात, अनकम्फर्टेबल ब्लाऊज, अनकम्फर्टेबल प्रकर, ह्यातच मी माझ्या आईपर्यंतच्या जनरेशनला बघितलं. प्रेम पाहिजे असेल तर बंधनं ही असणारच, हे कदाचित या जनरेशनने शिकवलं. पण प्रेमासोबत जर मला स्वातंत्र्य माझ्या पुढच्या जनरेशनला द्यायचं असेल तर साडीसोबत कम्फर्टेबल टॉपची सुरुवात मी माझ्यापासून केली. साडीवरती प्रेम आहेतच, पण ब्लाऊजच्या अनकम्फर्टेबल बंधनापेक्षा मी कम्फर्टेबल असा टॉप निवडला. साडी तुमची, प्रेम तुमचं, बंधनं तुमची, स्वातंत्र्यही तुमचंच. तुमचं तुम्ही ठरवा की तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे की बंधनं पाहिजेत. पण जर टॉपबरोबर साडी कशी स्टाईल करायची याचे सगळे डिटेलचे इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.